मोजून 10 मिनटं तुमचे मी घेणार आहे शेवटचे. मला जायचे फक्त 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगायचे. दादा, आपण या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र, आणि त्या महाराष्ट्रामध्ये तुमचा माझा जन्म झालेला. आपण फार भाग्यवान मंडळी आहोत की या राजांच्या आणि या संतांच्या भूमीमध्ये आपण जन्माला आलो. पण ज्या धर्मामध्ये, ज्या प्रांतामध्ये, ज्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो ना, त्या धर्माविषयी कधीतरी स्वाभिमान बाळगा. देशाविषयी, धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. देशभक्त व्हा. देशभक्त व्हा, देशभक्त होऊ. देशभक्त व्हा. या धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. बाबा, आज आपला हा धर्म फार खालच्या पातळीला चाललेला आहे. मला एक गोष्ट आवर्जून का सांगायची, आपल्या या महाराष्ट्रामध्ये आज मुलींचं वातावरण, मुलींवरती बलात्कार होत चालले, मुलींवरती अन्याय अत्याचार होत चालले. हे वातावरण कुठेतरी थांबावं, एवढा हेतू अंतःकरणात ठेवून मी शेवटचे 10 मिनिटं तुमच्यासाठी बोलणार आहे. आज 3.5 वर्षाची मुलगी असेल, 13 वर्षाची मुलगी असेल, 15 वर्षाची मुलगी असेल, या मुलीवरती जर बलात्कार होत असेल तर आमचा धर्म कुठं चालला आहे? या धर्माविषयी आम्ही स्वाभिमान बाळगला पाहिजे. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये हे स्वराज्य उभं करण्यासाठी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि राजांच्या मावळ्यांनी कितीतरी रक्त या महाराष्ट्राच्या मातीमध्ये सांडलेलं आहे. आज दुःख वाटत असेल माझ्या राजांना. आपल्या डोळ्याच्या समोर मुली मारल्या जातात. आपल्या डोळ्याच्या समोर मुलींवरती अत्याचार होतात. आपल्या डोळ्याच्या समोर मुलींवरती बलात्कार होतात. कुठं चालला आमचा धर्म? कधीतरी या धर्माविषयी, देशाविषयी कधीतरी स्वाभिमान बाळगा. राजांनी जे कष्ट केले या महाराष्ट्राच्या मातीसाठी, या मुलींसाठी, बायकांसाठी जे कष्ट माझ्या राजांनी केले, स्त्रियांसाठी, ऐका. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्याला दिसणारी प्रत्येक स्त्री राजांनी आई समान, बहिणी समान मानली. एखाद्या स्त्रीकडं एखाद्यानं जर वाईट नजरेनं पाहिलं तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी भरत चौकात त्या व्यक्तीचा चौरंग बनवला. आमचा धर्म कुठं चालला? आमच्या मुलीला न्याय मिळत नाही. कुठल्या पातळीला आमचा धर्म चाललेला आहे? आमच्या महाराष्ट्रामध्ये ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आमचा हा महाराष्ट्र उभा केला, हे स्वराज्य उभं केलं, हा महाराष्ट्र घडवला, आज त्याच महाराष्ट्रामध्ये मुली मारल्या जात आहेत. मुलगी सुरक्षित नाहीये. महिला मंडळ, एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगून जाईल. आपल्या मुलीला काही शिकवा नाही तर नका शिकवू. तिला कॉलेजला पाठवा नाही तर नका पाठवू. पण गावागावात प्रशिक्षण वर्ग आहेत, कधीतरी एकत्र या. आपल्या मुलीला तलवारबाजी करायला शिकवा. आपल्या मुलीला लाठीगाठी करायला शिकवा. आपल्या मुलीला दानपट्टा चालायला शिकवा. आपल्या मुलीला जर दानपट्टा चालवता नाही आला, आपल्या मुलीला जर तलवारबाजी करता नाही आली, आपल्या मुलीला जर लाठीगाठी करता नाही आली, तर समजा आपल्या मुलीचं आयुष्य धोक्यात आहे. नवरात्राला की थाटामाटात उत्सव साजरा करतो. 9 कलरच्या 9 साड्या आपण घालतो. नका घालू. जगदंबा मातेच्या कुठं ग्रंथात लिहिलेलं नाही 9 कलरच्या 9 साड्या घातल्या पाहिजेत. कुठल्या ग्रंथात लिहिलेलं नाही. देवीच्या अंगावरच्या वस्त्रांकडे लक्ष ठेवण्यापेक्षा देवीच्या अंगावरच्या शस्त्राकडे लक्ष ठेवा. माझ्या जगदंबा मातेनं महिषासुरासोबत लढत असताना त्या एकट्या लढत होत्या. जगदंबा माता महिषासुरासोबत एकट्या लढत होत्या. एकट्यानं त्यांचा वध केला. मला माहीत नाही तुम्हाला या गोष्टीची जाणीव आहे की नाही, पण आज आपल्या पावलावर महिषासुर तयार झालेले आहेत. म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे, मुलीला काही शिकवा नाही तर नका शिकू, पण तलवारबाजी करायला नक्कीच शिकवा. कारण येणारा काळ फार भयंकर आहे. येणारा काळ फार वाईट आहे. पोरांनो, तुम्हाला एक गोष्ट माझी सांगणी, तुमची बहीण म्हणून मला ऐका. तुम्हाला हात जोडून एक विनंती आहे, एखाद्या पुरीचं आयुष्य उद्ध्वस्त होईल इतके वाईट वागू नका. बहीण म्हणून ऐका मला. ही अन्याय, हे अत्याचार जे मुलींवरती आज होत चाललेत, काय केलं दादा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी? काय केलं? डोळ्याला दिसणारी प्रत्येक स्त्री आई समान, बहिणी समान मानली. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली का आपण म्हणतो, राजा तुम्ही परत जन्माला या, या महाराष्ट्राला तुमची गरज आहे. राजा परत जन्माला या. कशाला जन्माला यायचं? हे झालेले अत्याचार पाहायला कशाला जन्माला यायचं हो राजांनी? आपण म्हणतो राजांची जयंती आली की डीजे लावतो, दारू पितो. नको त्या गाण्यावर माझ्या राजांच्या समोर आपण नाचतो. दादा, एक गोष्ट सांगू, आपला राजा होता बाया नाचवणारा नाही, बाया वाचवणारा राजा होता आपला. स्त्रियांचं संरक्षण, स्त्रियांचं रक्षण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. आणि ती शिकवण कुठंतरी आचरणामध्ये आणा.
काळ फार बदललेला आहे, काळ फार भयंकर आलेला आहे. म्हणून स्वतःचं जर आत्मसंरक्षण पूर्ण तुम्हाला करायचं असेल ना, तर तुम्हाला थोडी तरी शस्त्राची माहिती असायला हवी. या महाराष्ट्राच्या मातीत तुमचा माझा जन्म झालं, हे स्वराज्य माझ्या राजांनी उभं केलं, असं तसं उभं केलेलं नाही आहे. एक छोटंसं गीत म्हणून मी सेवेला पूर्णविराम देईल, फक्त ऐका. राजांनी हे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं कसं केलं. हाती तलवार घेऊन रणी भिडल्या जाऊन केली मुघल शाही नष्ट. माझ्या राजानं घेतलंय कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र. राजानं घेतलंय कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र. तलवार घेऊन रणी भिडल्या जाऊन, हाती तलवार घेऊन रणी भिडल्या जाऊन केली मुघल शाही नष्ट. माझ्या राजानं घेतलंय कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र. राजानं घेतलंय कष्ट म्हणून घडला या हिंदवी स्वराज निर्माण केलं बुद्धीच्या तेजानं, लाज राखली मातीची माझ्या शिवाजी राजानं. शिवाजी राजानं हिंदवी स्वराज निर्माण केलं बुद्धीच्या तेजानं, लाज राखली मातीची माझ्या शिवाजी राजानं. लाज राखली माझा शिवाजी राजानं. शूरवीर तो निर्भीड नाही झुकला पुन्हा पुढं. शूरवीर तो निर्भीड नाही झुकला पुन्हा पुढं. आहे विचार त्याचे स्पष्ट. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. माझ्या राजाने घेतले म्हणून दादा आपल्या देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. काय बोलायचं.